शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 10 जुलै 2026. तर आज आपण आजच्या अंदाजामध्ये दिनांक 10 जुलै ते दिनांक 20 जुलै या कालावधीमध्ये राज्यात आपल्याला पावसामध्ये मोठी घट पाहायला मिळणार आहे. त्या संदर्भात सविस्तर अशी मी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर अगोदर आपण थोडक्यामध्ये आपण जे काही मागचे अंदाज दिले तर त्या अंदाजानुसार राज्यात कोणत्याही भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे त्या संदर्भात थोडक्यात एक आढावा घेऊ. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर आपण दिनांक 2 जुलै रोजी अंदाज दिला होता की दिनांक 2 जुलै ते दिनांक 7 जुलै या कालावधीमध्ये राज्यात आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. तर त्यानुसार पाऊस झालेला सुद्धा आहे. तर पाऊस कोण्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे तर तुम्हाला जी आता ही हिरवी रेषा दिसत आहे तर ह्या हिरव्या रेषेच्या आतील सर्व जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस झालेला आहे. त्यामध्ये ही जी तुम्हाला लाल रेषा दिसती तर ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर इथे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळालेला आहे. दिनांक 2 जुलैपासून ते दिनांक 7 जुलैपर्यंत म्हणजे या कालावधीमध्ये दररोज भाग बदलत आपल्याला पाऊस पाहायला मिळालेला आहे. त्यामध्ये जिल्ह्याचा जर समावेश बघितला तर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचा उत्तर पश्चिम भाग, त्यानंतर पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, पुण्याचाही पश्चिम उत्तर भाग जबरदस्त पाऊस पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर इकडे आपल्याला अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर इकडे पूर्व विदर्भामध्ये जरी बघितलं आपण गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर इकडे हिंगोली, परभणी, बीड, अहिल्यानगरचा राहिलेला भाग यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळालेला आहे. दिनांक 2 जुलैपासून ते दिनांक 7 जुलै या कालावधीमध्ये. त्यानंतर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळालेला आहे. दिनांक 2 जुलै ते 7 जुलै या कालावधीमध्ये. त्यानंतर आपण लगेच आपला मॅसेज दिलेला आहे. त्यामध्ये आपण असं सांगितलेलं आहे की दिनांक 9 जुलै ते दिनांक 20 जुलै या कालावधीत राज्यात कुठे पाऊस होईल व कुठे विश्रांती राहील ते आपण पुढे सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. पिवळ्या रेषातील जिल्ह्यात दिनांक 9 ते 14 जुलै या कालावधीत दररोज तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम ते रिमझिम सरी होत राहील. ढगाळ वातावरण सगळीकडे राहील. त्यानंतर तसेच जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये विरघळलेले ढगाळ वातावरण राहील व किंचित एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग जमा झाले तर रिमझिम सरी होईल. पुढे दिनांक 15, 16, 17, 18 आणि 20 जुलै या कालावधीत राज्यात नुसते ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही. पुढे काही बदल दिसून आला तर लगेच मॅसेज दिला जाईल. आपण असा अंदाज दिनांक 9 जुलै रोजीच दिलेला आहे. मात्र पुन्हा आज आपण या अंदाजासंदर्भात सविस्तर अशी माहिती देणार आहे. तर शेतकरी बंधूंनो करूया पुढे सुरुवात. तर आपण मागच्या इमेजमध्ये बघितलं आहे दिनांक 9 ते 14
जुलैमध्ये आपल्याला इकडे पाऊस पाहायला मिळेल. मात्र या इमेजमध्ये आता दिनांक 9 ते 14 जो आपण पाऊस दाखवला तो पाऊस होणार आहे. मात्र 10, 11, 12, 13, 14, 15 जुलै या कालावधीमध्ये राज्यात इतरत्र ठिकाणी कुठेही पावसाची शक्यता नाही. मात्र 15पासून वातावरण थोडं चेंज होऊन आपल्याला ही जी काही पिवळी रेषा दिसत आहे तर ह्या पिवळ्या रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये एक दुपारनंतर स्थानिक वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळेल. दिनांक 16 जुलै ते 20 जुलै या कालावधीमध्ये. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.